नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेला आहे माझा मित्र सूरज आणि त्याची नेचर किंग अशी मध बनवायची कंपनी आहे असं आपण म्हणू. तर कंपनी चालू करण्याची स्टोरी किंवा त्याच्यामागे त्याला काय इंटरेस्टिंग वाटलं हे तर आपण जाणून घेऊच या. पण मधमाशा आणि त्यांचं आयुष्य किंवा त्यांची जी काय एक सिस्टीम असते तीही फार इंटरेस्टिंग आहे. तर त्याविषयी गप्पा आपण आजच्या एपिसोडमध्ये मारणार आहोत. सूरज, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू. नेचर किंग सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली ऑर्गॅनिक प्रॉडक्ट किंवा ऑर्गॅनिक गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट होता. तर काही वर्षांपूर्वी फर्ग्युसन रोडला जे CBRTCचं मधुमक्खी केंद्र आहे, हम्म, तिथं मी एक वर्कशॉप केलं. तर ते वर्कशॉप करायचं पण असं होतं, की अचानक कळालं एका मित्राकडून, की असं-असं मधुमक्खी पालनाचं वर्कशॉप आहे हम्म, आणि ते मधमाशा पकडायला, पाळायला शिकवतात. इंटरेस्टिंग वाटलं, मग म्हटलं आपण करूया ते. हम्म, गेल्याच्या नंतर हळू-हळू इंटरेस्ट तयार झाला. गावाकडं आपण मधमाशा बघितलेल्या असतात त्या पोळाच्या किंवा लिंबाच्या झाडाला किंवा बाभळीच्या झाडाला. हम्म, मग ते पोळं काढण्याची पद्धत आपली वेगळी होती. आपला त्यावेळेसचा हेतू पण वेगळा होता. त्यावेळेस ते पोळं काढायचं, माशा उठवायच्या, हम्म, जाळ करायचा आणि ते मध काढून खायचं. हा, पण त्यावेळेस ॲक्चुअली आपल्याला माहिती नसतं किंवा अजूनही माहिती नाही लोकांना. त्या पोळ्यामध्ये त्यांचे सेल्स असतात, अंडी असतात, पोलन असतं, हम्म, त्यांचं खाद्य असतं. हम्म, आपण ते मध काढण्याच्या नादात अख्खं पोळं पिळतो. त्यातलं फक्त मध काढत नाही आपण. हम्म, एवढं आपल्याला ते माहीत नाही किंवा आपण ते बरं, तसं कधी बघितलेलं पण नव्हतं. करेक्ट. आपण फक्त ते मध खाणं हा हेतू ठेवून आपण तिथं जात होतो. हम्म, अगदीच उरलेलं समजा पोळं असेल तर बाबा मला आठवतंय माझी पणजी होती पणजी. ती पोळ्याचं मध वॅक्स घ्यायची, हम्म, ती गरम करायची आणि त्या लाकडी डब्बीत भरायची आणि कुंकू लावायच्या आधी ती कपाळाला लावायची. हा, मग दुसरा वापर तिचा असायचा. हा, मग नंतर तर कोण आता तर दिसतच नाहीत तसं कुंकू लावणाऱ्या बायकाही दिसत नाहीत. तर तिथं गेल्याच्या नंतर एक स्टेप कळत गेली, की बाबा मधमाशीमध्ये पण प्रकार आहेत. त्यांच्यामध्ये पण सिराना इंडिका असेल, मेलिफेरा असेल, हम्म, त्यांच्यात जाती आहेत. बरोबर. मग आपल्या इथं जे पाळीव माशांचे प्रकार वेगवेगळे आहेत. हम्म, त्यांची पाळण्याची पद्धत वेगळी आहे. मग ते परत त्यांना खाद्यपदार्थ कधी अवेलेबल असतो हम्म, आणि कधी नसतो. इतर वेळेस त्यांना फीडिंग देऊन जागवावं लागतं. म्हणजे बरोबर. एक गोष्ट अशी इंटरेस्टिंग वाटायला लागली, की बाबा परत लक्षात आलं, की राणी माशीला बांधून ठेवायचं, वर्करला सोडून द्यायचं. हम्म, वर्कर राणी माशीमुळे ऑटोमॅटिक पेटी देतो. मग ती बरोबर. सिस्टम त्यांची इंटरेस्टिंग वाटत गेली मला. मग हळू मला त्यात इंटरेस्ट आला, की अरे हे केलं पाहिजे आपण. सुरुवातीला सगळ्यात मेन भीती आहे तर मधमाशी चावेल आणि काहीतरी होईल. हा, हा खूप बेसिक मुद्दा आहे तो त्यातला. माणूस एकदा एखाद्या गोष्टीपाशी गेला तर तो त्यातनं सर्व्हाईव्ह होतो. त्याला काही हा, इश्यू म्हणजे तो तसा मोठा मुद्दा नाहीये, की हा. माशी चावली आणि मग काहीतरी झालं किंवा त्याच्याबद्दलची भीती ॲक्चुअली समाजात खूप आहे. तुम्ही माशीला त्रास देऊ नका, ती तुम्हाला त्रास देणार नाही. हे सिंपल आहे. हे सिंपल आहे. तुम्ही बरोबर. कुठल्याही व्यक्तीला समजा एखाद्या गोष्टीला तुम्ही 2 व्यक्ती जरी एकमेकात थोडेसे संभाषण. खटके उडाले, तर ते भांडण होणारच आहे ना. हं, सेम तसंच आहे ते. बरोबर. मग माशीचं दुसरा अजून एक गुण काय की माशी चावली, तर ती मरते. कुठल्याही माणसाला स्वतःचा जीव प्रिय आहे ना. बरोबर. माशी आपल्या स्किनवर डंक तिचा अडकून राहतो. कारण की ते त्याला खाचे असतात असे. हं, ते हं. आपल्या स्किनमध्ये अडकतात. त्यामुळे तिची पूर्ण नस तुटून जाते आणि ती मरते. मग माशी आपल्याला चावली, तर ती मरणार आहे. बरं. मग माश्या सांभाळल्या कशा पाहिजेत, हं, याच्यावरती तिथं खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं, बरोबर. की तुम्ही माश्या सांभाळल्या तर सगळं निसर्ग चक्र नीट राहणार आहे. हो. कारण की माशीचं सगळ्यात जास्त मेन महत्त्वाचं काम काय आहे तर परागीभवन, पॉलिनेशन. पॉलिनेशन. हं, पॉलिनेशन झाल्याने काय होतं? फळ तयार होतं. पॉलिनेशन 2च गोष्टींमुळे होतं. एक तर माशीमुळे होतं, नाहीतर हवेमुळे होतं. बरोबर. हवेमुळे होणारं प्रमाण खूप कमी आहे तसं. हं, एखादा परागकण उडून दुसऱ्या फुलावर गेलाय. माशी हो. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर सतत ट्रॅव्हल करत असते. बरोबर. बरं पॉलिनेशनचा पिरियड किती कमी असतो? एक 15 ते 20 दिवसापेक्षा जास्त नसतो. हं, तेवढाच पिरियड असतो. बरोबर. तेवढ्याच पिरियडमध्ये त्या काम करतात, पण ते अख्खं झाड फुलवतात. हं, त्याचं फळ येतं ते आपण खातो. आत्ता काय झालं लोकं त्या माशीच्या भीतीमुळेच ते सगळं नष्ट होत चाललंय. हं. आता म्हणतो ना आपण झाडाला चांगलं फळ येत नाही. त्याची कारणं पण आपण काय करतो पेस्टिसाइड्स करतोय. कृत्रिमरित्या करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांनी तेवढा फरक पडत नाही. मग बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्या परिणाम झाला जास्त, की हं, नुसतं मध हा फॅक्टर नसून तिथं
बाकीच्या सगळ्या गोष्टी जिवंत राहतायत आणि हम्म. आपण त्याला कुठेतरी सपोर्ट केला पाहिजे. म्हणून मी हे सुरू केलं खरं तर. राइट. आता तू मधमाशांचं एक सिस्टीम म्हणालास, तर ते जरासं आपल्या लिसनर्सना सांगशील का, की एक पोळं जर का असेल, हं, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या माश्या असतात? प्रत्येकाचा रोल काय आहे? हं, आणि एकंदर खूप सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांचं हं, काम चालू असतं. तर त्या सिस्टमविषयी आम्हाला थोडंसं सांग. हं. ॲक्चुअली मधमाशी ही पृथ्वीवरची सगळ्यात स्वच्छ आणि नीट राहणारी आणि डिसिप्लिन असलेली सिस्टम आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे त्यांच्या ह्याच्यात एक क्वीन असते. काही ड्रोन्स असतात म्हणजे 5 ते 10 क्वांटिटीमध्ये आणि बाकीचे सगळे लाखो वर्कर असतात. वर्कर हे माशीला जिवंत ठेवण्यासाठी किंवा क्वीनला जिवंत ठेवण्यासाठी, तिची साफ-सफाई करण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी काम करत असतात. ड्रोनला पण तेच करत असतात, की ड्रोनला चांगलं खाद्य पुरवणे, ड्रोनला नीट तयार करणे. ज्यावेळेस एखादा ड्रोन मेटिंग करतो, त्यावेळेस तो ड्रोन मरतो. ड्रोनचं काम फक्त एवढंच आहे, आयुष्यभर खाणे, मेटिंग करणे आणि मरणे. वर्करचं काम एकच आहे. यांना जिवंत ठेवणे, चांगलं खाद्य शोधणे, ते आणून साचवणे. जे मध आणलं जातं, मध आणताना नेक्टर आणलं जातं खरं तर. ते नेक्टर पोळ्यामध्ये भरायचं आणि त्याच्यातलं मॉइश्चर काढून घ्यायचं आणि त्याचं हनीमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि तेच पोळ्यामध्ये साचवून ठेवायचं. हं. माशी मध का साचवते? तर तिला पुढं खाण्यासाठी, पुढच्या काही दिवस जिवंत राहण्यासाठी ते मध आणि पोलन हे कलेक्ट करत असते. मधानंतरची दुसरी आहे म्हणजे चांगली गोष्ट खाद्यपदार्थातली पोलन आहे. वर्कर, क्वीन आणि ड्रोन या 3 प्रजाती तिथं राहत असतात. जे मधमाशीचं पोळं असतं, त्याच्या वरच्या साईडला सगळीकडे हनी चेंबर असतं. हं. मध फक्त वरच्याच चेंबरमध्ये असतो, पूर्ण पोळ्यामध्ये नसतो. जो वरचा जो भाग असतो पोळ्याचा, समजा एखादा झाडाचं पोळं बघितलं असं गोल असेल, बरोबर. तर वरतीच फक्त हनी चेंबर असतं. हं. समजा एखाद्याला जरी मध काढायचं तर त्यांनी फक्त वरचंच कट करून घेतलं, तर त्याला मध मिळेल. तो बरोबर. काय करतो माणूस अख्खं पोळं काढून घेतो. हं. खालच्या ह्याच्यामध्ये पोलन असतं आणि पोलनच्या खाली त्यांचे सेल्स असतात. त्यांची नवीन पिल्लं तिथं तयार केलेली असतात हं, हं, आणि त्यांना इतर मासे फीडिंग करत असतात सतत आणि फीडिंग करून त्यांची एक काय म्हणतात त्याला एक नवीन जीव तयार करण्याची प्रोसेसच चालू असते तिथं हं, आणि सर्वात खाली असतं ते क्वीन सेल. तर त्या क्वीन सेलला ह्या माशा एक प्रकारचा स्त्रव तयार करून फीड करत असतात हं. आणि त्या स्त्रवातनंच ती क्वीन सेल तयार होत असते. त्याला म्हणतात रॉयल जेली. रॉयल जेली. हं, तर रॉयल जेली असं म्हटलं जातं, की जो माणूस रॉयल जेली खातो, त्याचं आयुष्य वाढेल. हं. कारण क्वीन सेलचं आयुष्य हे सर्वात जास्त असतं माशीमध्ये बरं. आणि दिवसाला साधारणतः ती 2,000 अंडी घालू शकते आणि ती आकारानेही सगळ्यात मोठी असते. मोठी असते. हां. तर असं म्हणतात, की क्वीन सेलसारखं आयुष्य जगायला पाहिजे, तर ते कशामुळे होतं? तर त्या रॉयल जेलीमुळे होतं. बरं. आज मार्केटमध्ये रॉयल जेली मिळते विकत. हं, प्रिझर्व्ह केलेली मिळते किंवा तुम्हाला एखाद्या बीकीपरकडे गेला तर तो तुम्हाला लाईव्ह पण खायला घालतो. पण ती खूप महाग आहे. म्हणजे समजा हं, साधारणतः आपल्या एका नखा एवढ्या रॉयल जेलीची किंमत आज ₹7,000 ₹8,000 हं. म्हणजे एका टिपक्याची किंमत. मग बरोबर. त्यात तेवढी पॉवर आहे त्यात. तर त्यांची सिस्टम तशा पद्धतीने काम करते. ते सगळ्यात मेन मधमाशी खाते चांगलं. हं, ते फक्त नेक्टर आणि पोलन खाते. दुसरी गोष्ट ते स्वच्छच पाणी पिते. हं. मधमाशीला अजिबात घाण पाणी चालत नाही. अशाच जागी राहते जी जागा स्वच्छ आहे. मधमाशीचा छत्ता जिथं असतो, त्याच्या खाली तुम्हाला कधीच डबकं दिसणार नाही. त्याच्या खाली तुम्हाला कधीच घाण गोष्ट दिसणार नाही. बरोबर, ती जागा अशीच बघते जिथं स्वच्छता आहे. म्हणजे त्यांची सिस्टमच क्लिअर आहे ती. बरोबर. आणि तिच्या आयुष्यात वर्करचा सर्वात चांगला गुण काय आहे? माणसाने त्या वर्करसारखं राहिलं तर आपल्याला म्हणतात, की आपली समाज व्यवस्था खूप नीट राहील. सगळ्यात बरं. चांगली समाज व्यवस्था त्यांची आहे. हं, त्याच्यामध्ये मेन गुण काय आहे त्यांचा? वर्कर हे एकमेकांमध्ये कामं वाटून घेतात. काही फक्त नेक्टर आणायचं काम करतात, काही फक्त पोलन आणायचं काम करतात. मधमाशी आल्याच्या नंतर गेटमधून आत जाते किंवा पोळ्यामध्ये एंटर होते, तर त्याच्या आधी त्यांचं चेकिंग होतं. त्या माश्या एकमेकांना टच करून जात असतात. म्हणजे त्या बरोबर. आपल्या पोळ्यात दुसरी माशी येता कामा नये किंवा दुसरा कुठलाही कीटक आपल्या ह्याच्यात घुसता कामा नये हं. किंवा त्या माशीने कुठला काही आजार आणलाय का? जर असेल तर त्या माशीला काही माश्या तिथेच मारून टाकतात. बरं. म्हणजे एखाद्या पोळ्याच्या बाहेर किंवा पेटीच्या बाहेर बसलं असं दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ऑब्झर्व्ह केलं, आपल्याला ती सिस्टम लक्षात येते. राइट, त्यांच्या राइट. वागण्यामध्ये बदल दिसतो. त्यांच्या हं.
पोळ्याच्या आजूबाजूला फिरण्यामध्ये बदल दिसतो. परत टेम्परेचर मॅनेज करणं ही सुद्धा एक म्हणजे त्यांच्याकडं अशी सिस्टम आहे, की कूलिंग सिस्टम आहे त्यांच्याकडे स्वतःचीच. म्हणजे पोळ्यामध्ये कूलिंग सिस्टम आहे. पोळ्याला कूलिंग करण्यासाठी हं, माशा पाणी घेऊन येतात आणि पाणी घेऊन आल्याच्या नंतर त्या पाणी पोळ्याच्या बाहेर शिंपडत राहतात असे. हं, फवारत राहतात. व्हेंटिलेशन तयार करतात. हं, थंडावा तयार करण्याची जी आपण जो कूलरची जी सिस्टम आहे ना, हं. ती पंखानी त्यांचे जे विंग्स आहेत, ते पंख्याचं काम करतात आणि बरं. त्याच्यावर पाणी मारलं जातं. असा हात लावला त्याला, ती सिस्टम चालवताना जाणवतं हाताला एकदम गार. ॲक्चुअली आपण जात नाही तिथं पोळ्याच्या जवळ जास्त किंवा लोकं असं घाबरतात. तो तो वेगळा भाग आहे तो. पण अशी त्यांची सगळ्या बाजूनी सिस्टम चांगली आहे. आणि ती इंटरेस्टिंग आहे खूप. माणसाने त्याच्याबद्दल जरा विचार केला पाहिजे, बघितलं पाहिजे आणि भीती गेली पाहिजे त्याच्याबद्दलची. मध कन्झ्युम करणारी लोकं एक विशिष्ट नंबर आहे त्याचा. हं. शिवाय बरेच मोठे मॅन्युफॅक्चरर्स सुद्धा ह्या हं. बिझनेसमध्ये आहेत. एफ-एन-सीमध्ये तर खूप आहे. करेक्ट. सो आता आपण ब्रँड्सची नावं न घेता, हं. जर का इथे आपल्याकडे आता लिस्नर्सना मी सांगतो, की 2 बाटल्या आहेत. एक मोठ्या कंपनीचा मध आहे आणि एक सुरतच्या कंपनीचा नेचर किंगचा मध आहे. तर या 2 बाटल्यांमध्ये असलेली माहिती, याविषयी सुद्धा आपण लिस्नर्सना थोडंसं एज्युकेट करूया. कारण याच्यावर जी मोठ्या कंपनीचा जो मध आहे, म्हणजे जो आपल्याला सहज कुठल्याही किराणा माल दुकानात म्हणा, मेडिकलमध्ये म्हणा, जिथे कुठे तुम्ही मध घेता, तिथे या बाटल्या तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याच्यावर भरपूर सारी माहिती आहे. पण तू आत्ता बोलत असताना, बाहेर बोलत असताना आपण डिस्कस करत होतो, की ह्यात नेमकं काय मिसिंग आहे? किंवा जेव्हा तू म्हणतोस, की हे ऑर्गॅनिक मध तुझं आहे, तर तो हं, आयडेंटिफाय कसा करायचा? हं. तर त्याविषयी थोडंसं सांग. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हनी हं, म्हणजे मधमाशीचं मध असं होत नाही. हं. सायंटिफिक भाषेत हनीची डेफिनेशन वेगळी आहे. बरोबर. हा जो मध आहे, तो कुठलीही बॉटल घेताना त्याच्यावरती सगळ्यात पहिलं लिहिलंय का तिथे, हे मधमाशीचं मध आहे, हे तपासलं पाहिजे. सगळ्यात मेन म्हणजे त्याच्यावरती दुसरी गोष्ट ते रॉ आहे का फिल्टर्ड आहे हं, का प्रोसेस्ड हनी, हे त्याच्यावरती मेन्शन केलंय का हे बघायचं. समजा एखादी बॉटल असेल, तर त्याच्यावर रॉ हनी आणि मेड बाय हनी बीज असं लिहिलेलं असेल, तर समजायचं की त्या माणसाने बाबा क्लॅरिटी तरी ठेवलेली आहे, की बाबा हे मधमाशीचंच मध तुम्हाला मी देतोय. दुसरी गोष्ट पॅकेजिंगमध्ये प्लास्टिक बॉटलमध्ये हं. प्लास्टिक एकतर ते घातकच आहे तसं. बरोबर. पण ॲक्चुअलमध्ये मधाचं जे टेम्परेचर आहे ना, हां. ते असं मेंटेन राहत नाही प्लास्टिकमध्ये. हं, आणि दुसरी गोष्ट काय होतं मार्केटमध्ये कॉस्ट कटिंगच्या मुद्द्यावरून आणि ट्रॅव्हलिंगच्या मुद्द्यावरून बऱ्याचशा गोष्टी केलेल्या जातात. दुसरी गोष्ट ह्या हानीमध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं हे बघितलं पाहिजे, की ते वातावरणानुसार बदल घेतंय का? सगळ्यात मेन मुद्दा आहे. हां. सर्वात जास्त भीती अशी वाटते, की अरे हे हानी घट्ट झालंय, हे परत पातळ होतंय, ते हं. घट्ट होतंय. कारण ते रॉ आहे. हां. राइट. सो आता लिस्नर्सना मी सांगतो, की जो अ, कंपनीचा जो मध आहे, दुसऱ्या कंपनीचा, जे आपल्याला सरसकट बाजारमध्ये मिळतं. तर त्याचा कलर जो आहे, त्या मधाचा, तो अत्यंत डार्क कलर आहे. व्हेअरएज नेचर किंगचा जो मध आहे, तो आपल्याला तुपासारखा दिसतोय किंवा तसा गोल्डन एम्बर ज्याला आपण म्हणतो, तसा तो रंग त्या मधाचा आहे आणि त्याच्यात काही लेयर्स दिसतायत आपल्याला. तर याविषयी सांग, हं. की हे कलरेशन आणि त्याचं टेक्स्चर. कलरचा मुद्दा असा आहे, की मधामध्ये कलर खूप आहेत. समजा तुम्ही जांभळाचं मध घेतलं, तर ते खूप डार्क शेडमध्ये. बरं. चवीमध्ये बदल आहे. समजा तुळशीचं मध खाल्लं, हं. तर जिभेला असं तुळस लागते चरचर थोडीशी. हां, हं. त्याचा फ्लेवर येतो बरोबर, त्याच्यामध्ये. बरोबर. तुळशीचं खाल्लं किंवा लिचीचं खाल्लं तर वेगळं लागेल. हं. सरसोचं क्रीम हनी बरं. म्हणजे ते आईस्क्रीम सारखंच आहे. पूर्ण व्हाईट असतं ते. मग हां. क्रीम हनीचं मार्केट भारतामध्ये नाहीच आहे. बरं, 100% एक्सपोर्ट आहे ते. बरं. भारतामध्ये क्रीम हनी खाण्याचंच प्रमाण खूप कमी आहे. मुळात क्रीम हनी म्हटलं तर हे मध आहे ह्याच्यावरती विश्वासच बसणार नाही. मी पहिल्यांदा ऐकतोय हां. क्रीम हनी. कारण सरसोचा जो मध काढला जातो, हो, हो. तो एका विशिष्ट टेम्परेचरचा भाग येतो किंवा बरोबर. त्याचा थिकनेस जास्त आहे. बरं, आता एक एक फक्त मला डाउट येतो, आपण क्लिअर करू, की जेव्हा तू म्हणतो सरसोचा मध, तुळशीचा मध, जांभळाचा मध, हं. तेव्हा त्याची डेफिनिशन जर का करायची झाली, तर या मधमाशा या एन्व्हायर्नमेंटमध्ये मध गोळा करतायत, असा होतो का? हो. हां. ॲक्चुअली ही ठरवून हे सगळं पाळीव मधमाशांचं
बद्दल हो, चाललेलं आहे. ह्या हो. पेटीतल्या मधमाशात बरोबर. काय होतं, आपल्या इथं फ्लॉवरिंगचे सीझन आहेत 3, मॅक्सिमम 4 सापडतील हं, पूर्ण देशामध्ये. बरोबर. फ्लॉवरिंगचे दिवसच असतात. 1 महिन्याचाच पिरियड असतो. हां, त्या पिरियडमध्येच फक्त हनी कलेक्शन चालतं. इतर पिरियडमध्ये त्या परत शिफ्ट केल्या जातात. आपल्या इथं बहर येणं हा हां, जो प्रकार आहे हां, हां. किंवा आपल्या इथं पीक लावणं हा हं, जो प्रकार आहे, हं. त्याच्यावरतीच त्या मधाचं कलेक्शन चालतं. बरं. हं, ज्यावेळेस एखाद्या झाडाला फुलं येतील हं, आणि फुलं आल्याच्या नंतर त्यात नेक्टर जमेल हं, आणि तो नेक्टर मधमाशी काढून घेईल आणि ती परत पोळ्यात आणून साचवेल. हं, तर मधमाशी काय करत असते, तिला माहीत नसतं पुढं आपल्याला कधी अन्न मिळणार आहे. हं. तिचं म्हणणं असतं, की आत्ता मला मिळतंय तर मी साचवून ठेवते. बरोबर. प्लॅनिंग आहे म्हणजे. हं. हे हं, प्लॅनिंग आहे त्यांचं. हं. मग ते पोलन आणि नेक्टर साचवत जातात राइट. आणि आपण ते कलेक्ट करत राहतो. हं. मग समजा एखाद्याची सरसोची बाग आहे किंवा सरसोची शेती करतो बरोबर. माणूस किंवा उदाहरणार्थ डाळिंबाची करतो किंवा लिचीची करतो. हां. तर त्याच्या बागेमध्ये या पेट्या ठेवल्या जातात. त्या पेट्या काय करतात, त्या पेट्यांमध्ये ज्या माश्या असतात त्या सकाळी उठल्यापासून अंधार पडेपर्यंत फक्त नेक्टर आणि पोलन गोळा करायचं काम करतात तिथे. हं, ते गोळा केल्याच्या नंतर पेटीमध्ये साचवत राहतात. हं. जसं-जसं पेटी भरत जाईल, हनी चेंबर भरत जातील, तसं-तसं त्यातून काढून घेतलं जातं मध. याच्यात कुठेही मधमाशांना धक्का लागत नाही. धक्का लागत नाही, मधमाशीला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचली जात नाही. बरोबर. मधमाशीची काळजी घेतलीच जाते तिथे. हं. त्यात कुठली म्हणजे शंका नाहीये किंवा एखादा बी कीपर आहे. मुळात भारतात बी कीपर खूप कमी आहेत. समजा आता मी आत्ता एक्सपोर्टच्या संदर्भात काही लोकांशी बोलत होतो. तर गल्फ कंट्रीमध्ये हनी गाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर तिथं जो हनी येतो, तो मॅक्सिमम ब्राझीलमधून येतो. बरं. आपल्या इथलं हनी तिथं खूप कमी प्रमाणात, खूप कमी तुरळक लोकांचा माल जातोय तिथे तेवढ्या क्वांटिटीमध्ये. हं, परत त्याच्यामध्ये पण टेक्निकल गोष्टी आहेत, व्यवहाराच्या गोष्टी आहेत. त्यात व्यवहारामध्ये पण खूप सारे फ्रॉड आहेत. त्यामुळं हं. पण लोकं भितात. पण एक्सपोर्ट करणारी लोकं आहेत, नाहीये बरं. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण खूप कमी. बरोबर. दुसरी गोष्ट ब्राझीलमधनं जो हनी येतो, तो सगळा तिकडे वापरला जातो. आणि ब्राझील एकमेव देश असा आहे, जो बाहेरचा हनी आत त्यांच्या देशात येऊ देत नाही. हं. कुठलाही माणूस 100 ग्रॅमची बॉटल सुद्धा तुम्ही ब्राझीलला घेऊन जाऊ शकत नाही. घेऊन जाऊ शकत नाही. हं, तर ते त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कल्चरच्या बाबतीत किंवा त्यांच्या इथल्या ज्या ओरिजिनल गोष्टी आहेत, त्या टिकवण्यासाठी किंवा नेचरसाठी ते ते लोकं तेवढं काम करतात. आपल्या इथं तेवढं प्रमाण नाही. दुसरी गोष्ट मधमाशा पाळणारी लोकं किती आहेत? हनी हं. कलेक्टर किती आहेत? आणि आज मार्केटची हनीची रिक्वायरमेंट किती आहे? उदाहरणार्थ सांगायचं तर प्रत्येक किराणा मालाच्या दुकानात 1 बॉटल आहे मधाची. कमीत कमी 1 तरी असेल ना विकायला. अगदीच, अगदीच. हो. भारतात असे स्टोअर्स किती असतील? हं. करोडो. बरोबर? हं, मॉल पकडा, स्टोअर पकडा. मग एवढं हनी कलेक्ट होतंय कुठे? हं. बरोबर? जे लोकं हनी कलेक्ट करतायत, ते विकतायत. एफ-एन-सीवाल्यालाच विकतायत. पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. कारण की हे प्रॉडक्ट असे की एकतर खराब खूप कमी होतं. हनी हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणलं जातं. कारण की त्याच्यामध्ये मॉइश्चर त्यातलं मॉइश्चर काय निघून गेलं, तर ते खराब होणारच नाहीये. आणि बरोबर. हनीत दुसरी गोष्ट मिक्स होणं, ही सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. कारण की मधमाशी नेक्टर हे पाणी असतं हं. सुरुवातीला. बरोबर. ते सकिंग करून त्याला प्रोसेस करून हनी बनवतंय आणि मग हां. ते चेंबर पॅक करतंय. राइट, राइट. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मार्केटमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत किंवा माझ्यासारखे काही कित्येक लोक आहेत, जे छोट्या स्केलवर हां. आवड म्हणून करतायत किंवा एक आपण काहीतरी केलं पाहिजे मधमाशांसाठी म्हणून करतायत. अशी खूप कमी लोकं आहेत हं. आणि त्यांच्याकडनं माल पण खूप कमी प्रमाणातच विकला जातो. बरोबर. आपल्या आजूबाजूला पुण्यात सुद्धा खूप चांगली लोकं आहेत काही, जी ओरिजिनल मध रॉ हनी विकतायत. पण हं, त्यांना मार्केट तेवढं मोठं नाहीये. हं. आयुर्वेदिक सेंटर सोडले तर इतर लोकं असं रिक्वायरमेंट म्हणून कोणी मागून घेत नाही मध. करेक्ट. आता ह्याच्यात जर का तू प्राईसचा डिफरन्स पाहिला, तर दोन्ही 250 ग्रॅमच्या बाटल्या आहेत आपल्याकडे. नेचर किंगची जी बाटली आहे ती ₹250 ला 250 ग्रॅम आहे. हो. जी आपल्याला सहज डी-मार्टमध्ये किंवा कुठेही मिळते. कुठल्याही दुकानात मिळते. हं. ती त्याची किंमत आहे ₹75. हां, साधारणतः ₹75 ते ₹100 च्या आतमध्येच ती किंमत आहे. बरोबर. मग आता ह्याच्यात हा आता हानी नाहीच आहे म्हणजे हा ह्याच्यात मधून सर्वात मेन गोष्ट काय आहे, हं, तुम्ही ज्यावेळेस एफ-एन-सी मार्केटमध्ये जाता, हं, रिटेलरकडे जाता, दुकानाचा पहिला नियम हं. आहे 30% मार्जिन मार्जिन. मला पाहिजे. हं, एव्हरेज काढलं ह्या बॉटलचं डिस्ट्रिब्युटर बरोबर? हं, सुपर स्टॉकेज
डिस्ट्रीब्युटर, हं. मग स्टोअर. स्टोअरवाला समजा 30% घेत असेल, तर डिस्ट्रीब्युटर कमीत कमी 5% तरी घेईल. बरोबर, होल्डर 2% तरी घेईल. बरोबर. ॲव्हरेज याचं मार्जिन काढलं, तर यातनं किती पैसे कमी होतात? बरोबर 40% तर इकडेच गेले तुझे. गेले. हं, मग मॅन्युफॅक्चरिंग, हं. ट्रान्सपोर्ट ह्यात किती पैसे गेले असतील? एक माशी तिच्या अख्ख्या आयुष्यात हं, 1 चमचा मध गोळा करते. हं, एक माशी हं. दिवसभर काम करते. जन्माला आल्यापासनं मरेपर्यंत काम करते आणि तिच्या अख्ख्या आयुष्यात 1 चमचाच मध तयार करते. हं. पण मग आता या या बाटलीमध्ये नेमकं काय असतं, की जे हनी म्हणून विकतात? की जे ऑर्गॅनिक नाही, जे रॉ हनी नाहीये. त्याचं काय कॉम्पोझिशन काय असतं? किंवा आता बरेचसे लोकं म्हणतात, की शुगर ॲड केलेली नाहीये, नो प्रिझर्व्हेटिव्हज, नो ॲडिटिव्हज अशी जाहिरात पण करतात. हो. पण किंमत त्याची साधारण याच रेंजमध्ये असते. ॲक्चुअलमध्ये शुगर ॲड करणं म्हणजे आपण काय म्हणतो, शुगर म्हणजे कुठली शुगर पकडतो आपण? आपण शुगर म्हणजे पकडतो, की बाबा ऊसापासून तयार झालेली, बीटापासून तयार झालेली हं, अशी शुगर पकडतो किंवा काय म्हणतात त्याला, बाकीचे प्रकार गोड असण्याचे प्रकार खूप आहेत किंवा उदाहरणार्थ कॉर्न सिरप आहे. हं, चायनावरनं भारतात सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होणारी गोष्ट आहे ती किंवा इन्व्हर्ट सिरप आहे. ते कुठल्याही पदार्थापासून बनवलं जाऊ शकतं. त्यासाठी फक्त साखरच हवी आहे. हं. ऊसापासूनच बनवलेली हवी आहे. याचा काही म्हणजे त्या गोष्टीशी काही संबंध नाही त्या गोष्टी. बरोबर. हं, कॉर्न शुगर काय होतं, कॉर्न सिरपचा मुद्दा काय आहे, कॉर्न सिरप मधामध्ये आहे असं मिक्स होतं. बरं. दुसरी गोष्ट काय आहे, आपल्या इकडं नॉर्म्स आहेत, हं, की बाबा एफ-एस-एस-आयनी किंवा फूड मिनिस्ट्रीनी एक ठरवलंय, की बाबा याच्यामध्ये नेक्टर किती पोलन किती आहे, पोलन काउंट किती आहे, हं, हं, नेक्टर काउंट किती आहे, मधाची शुद्धता किती असली पाहिजे, कमीत कमी किती पोलन असलं पाहिजे. हं. हे ग्रेड ठरवून दिलेले आहेत बरोबर. आणि त्याच्यावरती असलं की मध आहे. हं. अशा पण बरोबर. गोष्टी खूप साऱ्या गोष्टी होतात कारण की आपल्या इथं असं फिक्स काही रूल नाहीये कुठल्या गोष्टीला. हं, आणि मधाचा कसा विषय आहे, की मध प्रत्येक सीझनला वेगळं असू शकतं. माझ्याकडे आत्ता हे मध आहे. हं, तर माझ्याकडे 1.5-2 महिन्यांनी जे मध असेल दुसरं, तर हे मध आणि ते मध चवीला आणि दिसायला वेगळंच असणार. हं, त्या मधाची आणि ह्या मधाची चव असूच शकत नाही. कारण कुठली माशी कुठल्या फुलावर बसलेली आहे आणि त्यावेळेस त्या नेक्टरमध्ये काय आहे? कुठला घटक आहे? हं, तो कसा आहे? आणि त्या माशीने कलेक्ट केलेला आहे. हं, तर त्याची चव सेम असूच शकणार नाहीये. हं. वातावरण बदललं, जागा बदलली. बरोबर. त्याचं जसं झाडाला पण एक खाद्य लागतं ना, हं, हं. बरोबर. तर ते बदललं की त्यातली चव बदलणार. आपण जे म्हणतो सेम हनी लागतंय. सगळ्यात मेन मुद्दा आहे माझा, की कुठला हनी सेम लागूच शकणार नाही. म्हणजे सेम जर असेल तर तो डेफिनिटली आर्टिफिशियली ते बॅलन्स मॅन्युफॅक्चर केलेलं आहे ना. केलेला आहे, बॅलन्स केलेला बॅलन्स आहे. केलेलं आहे ना. आता मास प्रोडक्शन झालेलं आहे मास बेसिकली. प्रोडक्शन झालेलं आहे. त्याला हं, मेंटेन केलं जातं. एक हं. चव मेंटेन केली जाते, एक कलर मेंटेन केला जातो. सो आता जेव्हा तर लोकं मार्केटमध्ये जातील हं, हनी घ्यायला, त्यावेळेस मला 2 पॉसिबिलिटी दिसतायत, की एक मला एक मधाची बाटली पाहिजे. ती आपण काही बघत पण नाही बऱ्याचदा त्याच्यावर हं, काय लिहिलंय. हं, फक्त किमतीवरती घेतो. हं, पण एखाद्या माणसाने जर का आग्रह धरला, की मला ऑर्गॅनिक हनीच हवाय हं, आणि तो जर 4 किराणा माल वाल्यांकडे नसेल आजूबाजूच्या, हं. तर मग त्या माणसाने कुठे शोधलं पाहिजे किंवा तुझा हनी कुठे मिळतो? हां. माझा हनी आत्ता तर सोशल मीडियात म्हणलं Instagramवरनं हं, तरी बऱ्यापैकी हे होतंय. ऑर्डर्स येतात. ऑर्डर्स येतायत. हं, आत्ता माझी वेबसाईट पण तयार झालेली आहे. वेबसाईटवर काही ऑर्डर पडतायत. हं. पण अजून तशी बूस्ट नाही झालेली वेबसाईट. बरोबर. तर काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण मी हळू सुरू करतोय ते. बरं, म्हणजे आणि Amazon, Flipkart हां, अशा मार्केट Flipkartवरती प्लेसेसवरती. हां, Shopsy, Flipkartवर, हो, Meeshoवर हो. अवेलेबल होतंय. हं, तिथून ऑर्डर करू शकता हं, किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिळत जाते. पण मॅक्सिमम मला Instagramला पेज आहे माझं, हं, नेचर किंग हं. प्रॉडक्ट्स म्हणून. बरं. तर तिथून मला चांगला रिस्पॉन्स येतोय. राइट. त्यानंतर पुण्यामध्ये असेल तर प्रभात रोडला तेजा आयुर्वेदा म्हणून आहे. बरं. त्यांच्याकडे माझं हनी मिळतं. ते हं, आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. हं, ते माझ्याकडून मध घेतात त्यांना हं. हॉस्पिटलसाठी. राइट, तर त्यांच्याकडे पण अवेलेबल होतं तिथून. राइट. पण
सगळ्यात मेन आता काय होतं, नवीन स्टार्टअप असेल किंवा नवीन एखादा मुलगा उद्योग करायचा म्हणतोय, हं, हं, हं. तर समजा मला लोकल मार्केटमध्ये जायचंय, हं, तर ती खूप अवघड गोष्ट आहे. हं, मार्केट मला तसं तग धरू देणार नाही. हं, एक तर प्राइजिंग, ऑफर आणि मार्जिन ही गोष्ट खूपच वेगळी गोष्ट आहे ती. हं. त्याच्यासाठी लागणारा पैसा खूप आहे आणि मेन म्हणजे त्यांचं मार्केट क्रेडिटवर आहे. हो. तो सगळ्यात कारण की मध ही तशी सहज कलेक्ट होणारी गोष्ट नाहीये. हं, हं, हं. करेक्ट. ती काही लगेच तयार केली आणि मी मार्केटमध्ये डिस्ट्रिब्यूट केली आहे. हं. तर तशी गोष्ट नाहीये ती. बरोबर. त्याच्यासाठी एक लॉट काढायसाठी 3 महिने तग धरावा लागतो. हं. बरं 3 महिन्यानंतर किती कलेक्शन होणार आहे, हे तिथं गेल्यावरच कळणार आहे. हं, हं. बरं ॲक्चुअल हानी काढल्यानंतरच तुम्हाला लक्षात येणार आहे, की हं. किती झालेलं आहे. त्या प्रोडक्शन किती निघतंय, हां. ते हं. तिथल्या फ्लॉवरिंगवर अवलंबून आहे. बरोबर, त्या फ्लॉवरमध्ये असणाऱ्या नेक्टरवर अवलंबून आहे. बरोबर. तर असं बी कीपरकडनं जेवढा मध घेतला जाईल हं, किंवा त्यातल्या त्यात आपण म्हणलं, की बाबा खादीमध्ये घेतला, तर हं, बाबा ते एक पॉझिटिव्हली काम करतायत. हं, पण ते गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार होतंय. तिथं सगळ्यांनाच मध विकता येईल असं नाहीये. हं. या बी कीपिंगचा जो काही उद्योग आहे, हं, त्याच्यामध्ये तू जसं म्हणलास, की काही पेट्या असतात. हं, अ, सो साधारण किती जागा लागू शकते? मग आता मी अशा ह्याने विचारतोय, की ऐकणाऱ्यांपैकी कोणाला जर का वाटलं, की अरे, हे हं, इंटरेस्टिंग आहे आणि मला आता ह्याच्यात जरा एक्सप्लोर करायचंय हं, किंवा आपल्याला हे हरकत नाही ट्राय करून बघायला, शिकायला. हं. तर त्या अशा लोकांसाठी काय-काय स्टेप्स असतात किंवा काय-काय रिक्वायरमेंट्स असतात, की बाबा अमुक एक अ, 1 एकर जागा लागणार आहे किंवा जे काय असेल ते. तर हं. तशा स्टेप्स जरा सांगशील का? उदाहरण सांगू का? समजा कोथरूडसारखा परिसर आहे हं, किंवा थोडा सोसायट्यांचा भाग आहे. पुण्यामध्ये झाडं खूप आहेत. हं. आपल्या बाल्कनीमध्ये एक पेटी ठेवली आपण. बरं. समजा एखाद्या घराला बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल. हं, तिथं आपण पेटी ठेवली. हं, तर त्या आजूबाजूच्या सोसायटीत जेवढी झाडं आहेत, हं, तेवढी झाडं नीट राहतात. तिथून तुम्ही मध कलेक्ट करू शकता. हं. तुमच्या घराला पुरेल एवढा मध तिथून निघू शकतो आणि तुम्ही तिथंही पाळू शकता. प्रॉब्लेम काय आहे, जागा लागत नाही मधमाशीला, झाडं लागतात. हां. जागा तिची खूप छोटी आहे. हं, ती हं. कुठेही मिळेल तिथं तशी ती सर्व्हाईव्ह करते. बरोबर. तिला झाडं लागतात. हं, तिला आपल्याला असं नाही, की मला 1 एकर जागा पाहिजे, मला तिथं हां, तुम्हाला हनी कलेक्शन करायचं असेल, हं, तुम्हाला त्यातून सोर्स बघायचे असतील. हं, तुम्हाला वेनम कलेक्ट करायचंय, तुम्हाला पोलन कलेक्ट करायचंय, तुम्हाला प्रोपोलिस कलेक्ट करायचंय, वॅक्स कलेक्ट करायचंय. तर ह्या गोष्टी कलेक्ट करायच्या असतील, तर तुम्ही मग शेतीकडे वळू शकता. मग हं, फार्मिंगकडे जाऊ शकता तुम्ही तिकडं. मग जिथे-जिथे फ्लॉवरिंगचं फार्मिंग आहे, तिथं-तिथं तुम्ही त्या पेट्या नेऊन ठेवा, तिथून कलेक्ट करा हं, आणि त्या मार्केटमध्ये आणा. हं, असं करू शकता. पण जर एखाद्याला वाटलं, की मला घरीच हनी खायचा आहे, हं. तर तो घरात एक पेटी पाळू शकतो. काही मेंटेनन्स नाहीये त्याला. बरं. ती ज्यावेळेस किती फक्त मोठी असते पेटी किंवा काय? पेटी फार मोठी आहे. साधारणतः 1.5 फूट वगैरे? 1.5 फूट 1.5-2 फूट हां, रू 2 बाय लांबीची? 2ची पकडा. हाईट असेल 2 तर रुंदी असेल 2. हं. म्हणजे पेटी आपल्या साइझनुसार सुद्धा घेऊ शकतो. मग ते मोठी घ्यायची पॅनल्स वगैरे ती हां, सगळी आपल्याला तसे मिळतात म्हणजे मिळतात. ते पेट्या मिळतात. मार्केटमध्ये पेटी अवेलेबल होते हं, आणि आतमधल्या गोष्टी तयार करणं, वॅक्स करण्यापासून सगळ्या गोष्टी मधमाशी स्वतःच करते. हं. म्हणजे उदाहरणार्थ काही लोक आहेत फक्त वॅक्स कलेक्ट करतात. त्यांचं कारण ते आहे कारण की मेडिकलला वॅक्स खूप मोठ्या प्रमाणात लागते. बरं. मगाशी तू बी वेनमचा हं. उल्लेख केलास. तर बी वेनमचं काय सिग्निफिकन्स आहे किंवा त्याचं मार्केट कसं आहे ओव्हरऑल? आता त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. हं, आयुर्वेदिकमध्ये मधुमक्खी डंक देणारे काही लोक आहेत. जे मधमाशीचा डंक देतात. हं, ॲक्चुअली काय होतं त्यांनी माशी मरते. हं, कारण की माशीची जी स्टिंग आहे ती आपल्या शरीराला टोचली हं. तर ती अडकते त्यामध्ये बरोबर. आणि त्यामुळे काय होते तिची पूर्ण नस तुटते आणि तिचा मृत्यू होतो. हं, मग तरी लोकं करतात आत्ता पेट्या सांभाळतायत त्यातनं डंक देऊन. बाबा एखाद्याला गुडघेदुखी आहे, सांधेदुखी आहे. अशा ह्याच्यावरती त्याची थेरपी चालते. त्याला दुसरा उपाय म्हणजे काय औषध तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, हं, ज्या सांधेदुखीच्या, गुडघेदुखीच्या ज्या औषधं तयार करतात हं, किंवा भूल देण्याची औषधं जी असतात. हं.
त्याच्यामध्ये हे बी वेनम वापरलं जातं. बर तर त्याचं बी वेनम कलेक्टर असतो, बर की ज्याने माशीचा डंखही तुटणार नाही आणि वेनम पण त्याच्यावरती सांडेल. हम्म तो एक प्रकारे काय म्हणते इलेक्ट्रिक गोष्ट आहे ती. त्याला एक मायनर करंट दिला जातो आणि हम्म ते व्हायब्रेट होत राहतं. तर हम्म माशीला वाटतं व्हायब्रेट झालं म्हणजे ह्याच्यापासून धोका आहे आणि मग डंक ते घ्यायला. त्याच्यावर स्टिंग मारायला लागते हम्म आणि ते नंतर कलेक्ट केलं जातं. बर परंतु ते विकण्यासाठी सुद्धा खूप प्रोसेस आहेत. तुम्हाला काही गव्हर्नमेंटचे लायसन्स काढावे लागतील. तुम्हाला कंपन्यांशी टाय करावं लागेल. हम्म त्या कंपन्यांकडनं तुम्हाला परत ऑर्डर कलेक्ट करायला लागेल. कारण की 15,00,000 ₹20,00,000 किमतीने 1 किलो जातंय ते. हम्म मग त्याच्यासाठी डीलिंग करण्यासाठी पण तुम्हाला एक वेगळी प्रोसेस आहे. मग तुमच्याकडे फार्मामधली लोकं पाहिजेत. त्यांच्याशी तुमचे हम्म कनेक्शन पाहिजे चांगले. मग त्यांचा विश्वास पाहिजे. कारण की याच्यामध्ये जर काही मिक्स केलं तर त्याचा मग परिणाम ते वेगळा तो होऊ शकतो वेगळा वगैरे वगैरे. परिणाम होऊ शकतो. हम्म जसं वॅक्स आहे परत. वॅक्स पण महागच गोष्ट आहे. प्युअर वॅक्स हे कॉस्मेटिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वॅक्स वापरलं जातं हम्म किंवा आपल्या ऑपरेशन होणाऱ्या जेवढ्या काही सिरिंज आहेत, हम्म त्याच्यामध्ये वॅक्स असतं बर किंवा ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याच्यावरती लेयर वॅक्सचा देतात. हम्म प्रोपोलिसचं पण तसंच आहे. हम्म म्हणजे आपले हिरडे नीट व्हावे किंवा हम्म जबडे नीट व्हावे म्हणून त्याची जी औषधं आहेत त्याच्यामध्ये ते प्रोपोलिस असतं. हम्म प्रोपोलिस पकड नीट करतं ॲक्चुअलमध्ये. म्हणजे हम्म तो चिकट पदार्थ आहे. तो अख्ख्या पोळ्याला एक संद ठेवतो. एकसंध ठेवतं ते. मग हम्म ते प्रोपोलिसचा वेगळा बिझनेस आहे. सोर्स फक्त मध नाहीये. मधाच्या पेक्षा इतर गोष्टी जास्त महाग आहेत. हम्म ॲक्चुअली आपल्याला मधच महाग वाटतं, पण मधापेक्षा त्या गोष्टी खूप महाग आहेत. त्याची डिमांड आहे मार्केटमध्ये आणि लोकं आत्ता-आत्ता त्या गोष्टी वापरायला लागलेत किंवा हम्म कळायला लागले, की ह्या गोष्टी ह्यात असतात, त्या असतात. पण मेडिकलमध्ये जेवढ्या वापरल्या जात होत्या, इतर लोकांना माहीत नव्हतं. आता पोलन काही जे समजा जिम करणारी लोकं आहेत, हम्म हम्म त्यांच्यामध्ये पोलन खाण्याचं प्रमाण वाढलंय. बर हम्म म्हणजे प्रोटीन जे खात होते लोकं, ते प्रोटीन म्हणून पोलन खायला लागलेत. हम्म त्यामुळे पोलनला पण एक आत्ता रिक्वायरमेंट यायला डिमांड आलाय लागली, थोडीशी. डिमांड आलंय थोडंसं. पण ते हम्म खूप नाहीये. फार 1% म्हणू शकतो आपण. पण हम्म निदान लोकांना कळायला लागलं, की पोलन खावं. राईट राईट. आता आपण हा 250 ग्रॅमचा मध बघतोय एका बाटलीत भरलेला. हं, तर हा बाटलीत पूर्ण पॅक होईपर्यंत हं, जेव्हा मध तुझ्या पेटीमध्ये तयार झालाय, हं, असं तुला लक्षात येतं. तर हं, तो त्या बाटलीत येईपर्यंत हं, काय जी प्रोसेस आपण फॉलो करतो ती मला ऐकायला आवडेल. हं. सर्वात पहिलं आपण हनी चेंबर भरायला लागले, हं, की त्यातून हनी कलेक्ट करतो. हं, हनी कलेक्टरमधनं. हं, मग ते पोळं तसंच राहतं. एक हं. मशीन आहे. त्याच्यामध्ये ते छत्ता ठेवला जातो. ते फिरवलं की ते एअर प्रेशरनी मध बाहेर फेकला जातो बरं. आणि त्या छत्त्यातनं मध काढून घेतला जातो. हं, तो मध काढल्याच्या नंतर तो एका कापडाने गाळला जातो. हं, गाळण्याचं कारण पण हे आहे, की त्याच्यामध्ये वॅक्सचा मोठा तुकडा येऊ शकतो किंवा बाबा एखादं काय बाबा त्यात ते गाळत असताना दुसरं काही त्यात बाबा गेलं, पडलं, हं. तर कारण की हे सगळं रॉ जागेत चाललेलं असतं. म्हणजे शेतातच चाललेलं असतं. बरं. म्हणजे बरोबर, बरोबर. तर ते फक्त एका पांढऱ्या कपड्यामधनं गाळलं जातं. त्यातलं मोठे-मोठे वॅक्सचे तुकडे वगैरे पडू शकतात त्यात. तर ते फक्त बाजूला निघतात. हं, ते गाळलेलं जे मध आहे, ते आपण जारमध्ये भरतो हं, आणि ते नंतर बॉटलमध्ये पॅक करतो. याच्यापेक्षा वेगळी प्रोसेस आपली काहीच नाही. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग नाहीये, कुठल्याही प्रकारचा प्लांट नाहीये. त्याला हं. होमोरायझिंग, पाश्चरायझिंग जशी पद्धत असते तशी नाहीये. त्यातलं मॉइश्चरसुद्धा आपण बाहेर काढत नाही. काय होतं मध काढल्याच्या नंतर कधी-कधी ते पूर्ण पण नसतं. काय नेक्टर पूर्ण तयार कधी होतो, तो खूप काळ ठेवल्यानंतर होतो. हं, ॲक्चुअल प्रोसेस का करतात हे लोकं? त्यातलं मॉइश्चर पूर्ण बाहेर निघावं. हं, म्हणजे त्यात दुसरी गोष्ट मिक्स करतायत. हं. बरोबर. जर सो तसं बघायला गेलं तर प्रोसेस वाईज एकदम सिंपल प्रोसेस आहे. हो. जो मध तयार झालाय तो व्यवस्थित बेसिक एक फिल्टर हं. करून अ, मोठ्या कलेक्टरमध्ये कलेक्ट करायचा आणि तो तो 250 बॉटलमध्ये ग्रॅम, 100 ग्रॅम जे काही हं. तुमच्या बाटल्या असतील त्याच्यामध्ये पॅक पॅक करायचा. करायचा, हं. लेबल लावायचा आणि तुमचा मध बेसिकली तयार होतं. बेसिकली तयार होतो.
इतकं सोपं आहे ते. इतकं सोपं आहे ते. मध काढलाय, बॉटलमध्ये भरलाय आणि दिलाय. त्याच्या बास. व्यतिरिक्त काही प्रोसेस नाहीये त्यात. आता काही कस्टमर्सचा फीडबॅक आला असेल तुला हो. मध घेतल्यानंतर. तर तो काय प्रकारचा होता? सुरुवातीला काही बेसिक प्रश्न पडतातच आहेत लोकांना. हं. हे लेयर काय आहेत? हो, मग हे असं आता खाली घट्ट का झालंय? राइट. मग असा कलरच का असा दिसतो? हं, मग वरती हे टिपके, टिपके, टिपके काय आहे? हे हं. हे बाकीच्या मधात असं नसतं. हं, मग हे हं. मग ते सांगायला लागतं, की ती चांगली गोष्ट आहे. त्यांनी एक लोकांना तरी समजेल, की बाबा हां, हो, बाबा ही गोष्ट बरोबर. प्युअर ती आहे. 1 मिनिटं बाटली बघू जरा 1 मिनिटं मला. स्वतः मी ही बाटली बघतोय. हं, त्याच्यामध्ये अ, प्रायमरीली 2 लेयर्स दिसतायत. हं, हं, त्याच्यामधला एक जो खालचा लेयर आहे तो थोडासा घट्ट आहे असं वाटतंय हं. आणि त्याचा रंग थोडा लाईट आहे अजून. हां. आणि वरचा जो रंग आहे किंवा वरचा जो लेयर आहे तो थोडा पातळ आहे हं, खालच्या हं, लेयरपेक्षा. आणि आपलं साजूक तूप कसं दिसेल हं, तशा टाईपमध्ये ती हं, बाटली दिसते आणि वरती तू म्हणतोयस ते मला अजून थोडेसे असे एक ठिपके-ठिपके हं, हं, सारखा एक हं, लेयर दिसतोय. हं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला फेस हं, असल्यासारखा. हं. तर काय याचं काय हां. म्हणजे ह्या प्रश्नांची काय ॲक्चुअली उत्तर काय आहेत? होतं, रॉ हनी असेल ना, हं, तर त्याच्यावरती प्रक्रिया कुठलीच नसते, काय नसतं. ते हं. जसं आहे तसं त्यात भरलेलं असतं. बरोबर. त्याच्यामुळं वातावरणात जे बदल होतात ना, त्याचा हां. त्याच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे आत्ता आता काही वेळापूर्वी जर ह्या बॉटल आता कमी व्हायला लागलंय त्याचं प्रमाण. खरं तर हं, घट्ट होतं आधी. हं, बर्फासारखी थंड लागत होती मगाची बॉटल. हं, हं, मी काढली. आता थोडंसं ते वातावरण जसं-जसं बदलत जाईल तसं-तसं त्याचं प्रमाण आता हे व्हायला लागलंय, हं. बदलत चाललंय. बरोबर. तर तर ही चांगली ही गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ते बेसिकली इट्स लाइक अन इंडिकेटर की हा ऑर्गॅनिक हनी आहे हं. किंवा अनप्रोसेस्ड हनी आहे, रॉ हां, हनी आहे. रॉ हनी आहे. हां. कारण की ते त्याची प्रक्रिया नसली केल्यामुळेच ते बदल घेतं. हं, हं. बरोबर. जर समजा कॉन्स्टंट ठेवायचंय, नीट ठेवायचंय, जसं आहे तसंच दिसलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे. म्हणजे समजा ही बॉटल आहे समजा, आत्ता घ्यायची, ही 1 वर्ष अशीच ठेवायची. हं, 1 वर्षांनी दुसरी बॉटल घ्यायची आणि हिच्या शेजारी ठेवायची आणि दोन्ही खाऊन बघायचं सेमच असणार. हं. ह्याचं तसं नाहीये. रॉ हनीचं तसं नाही. रॉ हनी वेगळाच लागणार तुम्हाला. बरं आत्ता जो हनी कलेक्ट केलाय, हं. तसा हनी तू आत्ता जो 1 चमचा हा हनी खाल्लाय, तर असा हनी परत तुला दुसऱ्या बॉटलमध्ये नसलाच पाहिजे. हां. नसणारच. जर तो ऑर्गॅनिक असेल तर. हां. म्हणजे काही प्रोसेस नसेल केली तर तो वेगळाच लागणार आहे म्हणजे थोडासा. उदाहरणार्थ मेळघाटमध्ये घेतलेला हनी हां. आणि आपल्या काय म्हणतात त्याला महाबळेश्वरमध्ये कलेक्ट केलेला हनी. हं, याच्यामध्ये फरक असणार आहे. हं, आपण दर 20 किलोमीटरवर जमीन बदलते. हं. बरं येणारी पाणी फुलं बदलतंय. बरोबर. फुलं बदलतायत. सगळं नेक्टर चेंज होणार आहे त्याच्यामुळे. पूर्ण चेंज होणार आहे. हं, हं, हं. राइट. आता मग नेचर किंगमध्ये साधारण आपलं एका लेव्हलचं प्रोडक्शन आत्ता असेल. हं. तर इथून पुढे आता 1-2 वर्ष किंवा जो काही टाईम स्पॅन तुला पकडायचा आहे, त्याच्यात तुला काय वाटतंय, की काय-काय केलं पाहिजे जास्त, की जेणेकरून डिमांड पण वाढेल आणि मग तुला वेगवेगळ्या गोष्टी मध्ये बदल करून त्याचं प्रोडक्शन वाढवता येईल. हं, अर्थात डिमांड जर का वाढला तर तुला सप्लाय करायला काही प्रॉब्लेम हं. नाहीये. बरोबर. पण जर का विकलं जात नसेल त्या प्रमाणामध्ये ओव्हरऑल हं, ऑर्गॅनिक हनीचं हं, मार्केट आपण बघू. हं. तर कशी बघतोयस तू पुढची काही वर्ष? लॉकडाऊन नंतर जरा फरक पडलेला आहे. हं, लॉकडाऊनच्या आधी काहीच नव्हतं. म्हणजे ठीक आहे. हं. असं लो लो हां, हे काय ही धंद्याची गोष्ट नाहीये किंवा हां, हां. तू किती पैसे बनव मग ॲक्चुअल माणूस बिझनेस करायला आलाय किंवा एखादा नवीन धंदा टाकायला लागलाय, हं, एखादा स्टार्टअप आहे, तर माणूस सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो, टर्नओव्हर किती होणार आहे? हं, मग व्हॅल्युएशन किती निघेल? ही गोष्ट तशी नाहीये. हं, तू सुरू कर. व्हॅल्यू तयार झाली तर नंतर बघू टर्नओव्हर आणि व्हॅल्युएशन किती होईल. तर रिस्क आहे. पेशन्सचं काम आहे हे खूप. ₹250 ची बॉटल, 250 ग्रॅमची बॉटल विकण्यासाठी खूप एफर्ट्स लागतात. आत्ताच्या कंडिशनला. ही मी करेक्ट. एखादी बॉटल एखाद्या माणसाला, "ही घ्या तुम्ही, खाऊन बघा." म्हटलं तर सुरुवात कुठून होते? कुठून आणले? कसं हं, तयार केले?
मग तुम्ही काही मिक्स केलं नाही ना. मग हे असं का दिसतंय? हं, मग तुमचं मध ₹250 काय आहे? तुम्ही दुकानात जाऊन बॉटल घेताना एक शब्दही बोलू शकत नाही तिथं. हं. काहीच प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारूच शकत नाही. तो काय म्हणणार, "घेऊ वाटलं घे, नाही तर नको घेऊ." तो तुझा प्रश्न आहे. पण बरोबर. अवेलेबल तुला हे आहे. हां. हे अवेलेबल नाहीये. हे जी लोकं करतायत, माशा पाळतायत, बीकीपिंगचा बिझनेस करतायत, अशाच लोकांकडे मिळणार. आता इथं पण आता माझ्याकडे काही एवढाच मध नाहीये. मी जेवढा विकतो त्याच्यापेक्षा जास्त कलेक्ट होतो. पण माझ्याकडे ऑप्शन नाही. एफ-एन-सीमध्ये सप्लाय करायला लागतो. हं, हे जे लोकं मार्केटमध्ये कंपन्या बसल्यात, ते घेतात विकत. पण हेच जर मी स्वतः पॅकेजिंग करून विकतोय, तर मला खूप एफर्ट्स आहेत. बरं हं, मार्केटिंग हा खूप वेगळा मुद्दा झाला. समजा हं. एखादं प्रॉडक्ट लॉन्च होतंय, तर ॲड करणे, इव्हेंट करणे आणि त्याचं मार्केट तयार करणे ही खूप मोठी गोष्ट आहे ती. त्यासाठी बरोबर. खूप कॅपिटल लागेल. करेक्ट, मग करेक्ट. आत्ताच्या कंडिशनला जे स्टार्टअप करतायत मधामध्ये, त्यांचा सगळ्यात मेन मुद्दा आहे, की लोकं आपल्याला त्या अँगलनी बघत नाहीत. समजा एखादा ब्रँड म्हटले, की माणूस त्याला सिरियसली घेतंय. तर ब्रँड व्हॅल्यू कधी बनेल, ज्यावेळेस लोकांमध्ये अवेअरनेस पसरेल. लोकांना कळेल, की बाबा आपण ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे. जे लोकांकडे अवेलेबल आहे. समजा मधासारखंच आता A2 मिल्क, हो, A2चं तूप हो. म्हणतायत लोकं किंवा अशा ज्या गोष्टी चालू झाल्या त्या लॉकडाऊन नंतरचा परिणाम आहे. कारण की लोकांना असं वाटायला लागले, की आता शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे. हेल्थकडे थोडा फोकस हेल्थकडे पाहिजे. फोकस केला पाहिजे किंवा हं, आता मला माझ्याकडे जेवढं गिराईक आहे किंवा माझं मध जे लोकं खात आहेत, त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोकं जे आहेत ना, ते एकतर बीपीचा त्रास आहे, नाहीतर अति फॅट आहे, नाहीतर मग सरळ योगा करणाऱ्या लेडीज आहेत. हं, हं, इतर लोकं माझं गिराईकच नाहीये आत्ताच्या कंडिशनला. हं, दुसरा भाग म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटलमधनं जिथून जातंय हं, तिथे. हं. डॉक्टर सांगतायत म्हणून खातायत. ते औषध म्हणून बघतात त्याकडे. ते हं, रोज खायची गोष्ट सवयीचा भाग म्हणून नाही. मला काहीतरी झालं ना, आता मध खायला सांगितलं म्हणून खातो. हं. अशा अँगलमध्ये जाते. मग त्याला बरोबर. स्टेबल मार्केट तयार करण्यासाठी ते आपल्या आजूबाजूला एक मार्केट तयार झालं, हं, की समजा उदाहरणार्थ बाबा माझे 100 लोकं आहेत. 100 लोकं बाबा महिन्याला 250 ग्रॅम मध खात आहेत. हं. महिन्याला 250 ग्रॅम त्याची खूप किरकोळ गोष्ट आहे. हां, 250 किंमत ग्रॅम सुद्धा ₹250 हां. म्हणजे काय फार महाग नाही. एक कॉफी महिन्याला हां, म्हणजे ते किंवा कॉफीपेक्षाही स्वस्त काही वेळेस. कॉफीपेक्षा तर असंही रँडम कुठं जरी गेलो तरी एक कोल्ड कॉफी पिली तरी ₹50 जातात. हं, महिन्यात 2-3दा तरी पीत असेल ना. ते बरोबर. रोज एक चमचा मध खाणं महाग वाटतंय. हं, ₹250 ची कॉफी पिणं लोकांना महाग वाटत नाही. मग हा हं, हा आपल्या इथला फरक आहे. कारण काय होतं, आपल्या लाईफस्टाईलचा भाग बदलत गेलाय. हं. लोकं अशी इथं खर्च करण्यापेक्षा मी 5,000 चा बूट घेईन, ₹250 ची कॉफी पिईन, iPhone घेईन. ह्या मेंटॅलिटीत लोकं चालली आहेत. लोकांचं अजून लक्षच बरोबर, जात नाहीये शरीराकडे. बरोबर. रोज 1 चमचा मध घेणं म्हणजे हं, ते रुटीनमध्ये जर आणायचं असेल, तर हं. एक तर मेथड अशी आहे ऑब्व्हियसली, की काही नाही बाटली ठेवायची टेबलावरती, झाकण उघडायचं, 1 चमचा मध खायचा, दिवस चालू झाला. दिवस चालू झाला. हा एक भाग झाला. पण अजून तुला काही असं असं वाटतंय का, की तुझ्या Instagram पेजवरनं हं, किंवा जिथे-जिथे तू बोलतोयस, हं, तिथे हा एक आपण उपक्रम सारखं चालू करू शकतो, की ज्याच्यात हनी तुमच्या डेली रूटीनमध्ये कसा आणायचा? हं, ही मेथड सोडून 1 चमचा हनी समजा खायला लक्षात नाही राहिलं किंवा काय, हं, तर तो आणायचा कसा? की जेणेकरून किमान 250 ग्रॅम बाटली तरी तुमची महिन्याभरात संपेल. हं, असं आपण म्हणू की चल 2-3 लोकं घरामध्ये आहेत. हं, अगदी तुम्ही एकटे खाताय असंही नाही. हं. तर त्यासाठी तू काय-काय सांगशील किंवा कुठे-कुठे खूप साध्या पद्धतीने हनीचा वापर होऊ शकतो? काकू आहेत एक, त्यांनी माझ्याकडून एक मधाची बॉटल घेतली आणि त्यांची मुलगी शाळेत जाताना पोळी भाजी नेत नव्हती. तिला असं वाटायचं की माझ्याबरोबरचे रोज कोण सँडविच आणतंय, कोण इडली आणतंय, कोण वेगवेगळ्या गोष्टी आणतंय. हं, कोण पास्ता आणतंय, कोण मॅगी आणतंय. मी नाही नेणार आहे. मग म्हणलं, अरे मुलगी खातच नाही. मग त्यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट म्हणून पोळीला मध लावला. तो रोल करून अर्धाच रोल. सँडविच दिलंय तर सोबत एवढी पोळी खायची तू. ती पोळी तिने खाल्ल्याच्या नंतर तिला नंतर असं जाणवायला लागलं, हे खूप छान लागतंय. मग तिने शाळेत वर्गात आजूबाजूच्या लोकांना, हे बघ कसं खाऊन खाऊन बघ कसं लागतंय. हं. त्यांना ते आवडायला लागलं. तर मग माझ्याकडून काकूंनी एक दिवशी 6 बॉटल नेल्या.
म्हणलं, "का हो, काय झालं?" हं. 6 बॉटल माझ्यासाठी खूप मोठाचा झटका होता, की 6 बॉटल एकत्र घेतल्यात. म्हणलं, "काय आवडलं का तुम्हाला?" "अरे नाही, मी ते रोज तिला शाळेत देत होते, तर त्या मुलीही मागायला लागल्या. मग त्यांच्या आयांचा मला फोन आला. त्या म्हटल्या, "मला पण 1-1 बॉटल दे." आणि मध खातायत चांगली गोष्ट आहे म्हणून. त्यांनी आता ते उपक्रमच चालू केलाय शाळेत, क्या बात की है! पोळीला मध लावून द्यायचं. तुम्ही सँडविच द्या, मॅगी द्या, काय पण द्या. अर्धीच पोळी द्या. 1 हं, चमचा मध लावून देतात. निदान एवढं हं. तरी जाईल. राइट. मग ती पण खुश आहे, ह्या पण खुश आहेत. बरोबर. ब्रेडला लावून मी खातो. हं, छान लागतो. हं, किंवा अगदीच वाटलं, हं. तुम्ही लेमन टी पिता. हां. बरोबर. अगदी उकळत्या पाण्यात मध टाकू नये, पण कोमट नॉर्मल पाणी. कोमट पाण्यात तिथं तुम्ही मध घेऊ शकता. हं, असे खायचे माणसाने तयार केलं ना स्वतःच्या स्वतः, तर खूप गोष्टी हं. होतील. आणि आपण म्हटलं तसं सोपी मेथड आहे. झाकण उघडा, 1 एक चमचा चमचा मध मध खा खा. आणि तुमचा दिवस चालू होऊ शकतो. हो, अगदीच. मग वयस्कर लोकांनी तर माझं म्हणणं सगळ्यात मेन काय आहे, मधाचा फायदा काय आहे? हं, आप ह्याच्यामध्ये पोलन आहे. हं, पोलन प्रोटीनचं काम करतं. हं, मधाने काय होतं तुमची स्किन नीट राहते. सर्वात मेन. हं. काही लोकं आहेत, जे मध चेहऱ्याला लावतात, डेड स्किन काढण्यासाठी. बरं. हं, म्हणजे असेही मला गोष्टी दिसल्यात, की हं, काही लोकं त्वचेला लावण्यासाठी खातात पण त्वचेला लावायला पाहिजे. मुली मॅक्सिमम ग्लो येण्यासाठी लावतात. हं, चेहऱ्याला लावतात किंवा हं, डेड स्किन निघून जाण्यासाठी लावतात. हं, पोळलेला असेल, तर तिथं मध लावतात. हं. मग पूर्वी एखाद्याला पोळलं, भाजलं, हं, तर मध लावत होते. आता खूप औषधं आली, लोकं तसं-तसं विसरत गेली. पण हं, त्यांनी इम्पॅक्ट पडतोय. मी चेक केलेलं कारण की माझ्या पायाला चटका बसला होता सायलेन्सरचा. हं, तर ती गोष्ट लक्षात आली आणि मी लगेच मध लावलं तिथे. तर हं. मला लक्षात आलं, की नंतर ते नीट राइट. झालं ते. नुसत्या मधावर बरं झालं ते. असं लोकं एक्सपेरिमेंट करून बघितलं स्वतः स्वतः. पण फक्त ते खाल्लं पाहिजे. माशा नीट जगवल्या पाहिजेत. हं, माशीला बघून हिडतोड नाही केलं पाहिजे किंवा हं, ती त्रासदायक गोष्ट आहे म्हणूनच हॅमरिंग आहे. आयडियल कॉलनीत पोळं होतं हं, आणि ते असं घराच्या छतावर आलं हं, आणि त्या काकूनी खूप कालवा केला. हं, आमच्या घरात मुली आहेत, लहान मुलं आहेत. असं कसं सोसायटीने काढलं पाहिजे, चेअरमननी ते पोळं काढलं पाहिजे. माश्या चावू शकतात. बरं ते पोळं 1 महिन्यापासून बघत होतो मी. हं, हं. त्या काकूंचं का लक्ष गेलं, वरती का बघितलं त्यांनी? त्यांनी तो कालवा गेला. आत्ता कसं काय असं-असं अचानक कसं? ते अचानक येणारी गोष्ट नाहीये. ते पोळं बांधलंय तिथं अख्खं ते. ते ओह! पोळं काही ट्रॅव्हल करून नाही आणलं आणि तिथं आणून जोडलंय. हं, तिने बनवलंय माशीने तिथे. बरोबर. मी बराच काळ गेला होता. मोठं पोळं झालं होतं. त्यांनी ते चेअरमनला बोलवून, फायर ब्रिगेडवाले बोलवून ते मारलं, ते काढून टाकलं. मी हं, त्यांना म्हटलं, "राहू द्या हे, काही नाही करत. एवढ्या उंचावर मुलं जात नाहीत. आजपर्यंत माशी कोणाला चावली नाही. उलटं हं. आपल्या इथलं वातावरण नीट राहील, झाडं नीट राहतील." बरोबर. ते नाही म्हणे, "आमच्या डेंजरस जीवाची आहे. पर्वा आहे. हं. ते डेंजर आहे." आणि ते पोळं अक्षरशः त्याच्यावर फायर ब्रिगेडवाले काय करतात, डायरेक्ट ते हेच जाळतच असतील. जाळतातच ते. त्यावर हं, केमिकल मारतात एक. माशी डायरेक्ट मरून खाली पडते. हं, ते कट करून टाकतात आणि तिथं परत ग्रीस असतं ना ग्रीस, हं. बरोबर. ग्रीस लावतात. का तर माशी परत तिथे येऊ नये. हं, म्हणजे असे प्रकार आपल्या इथं खूप चालतात. पण अवेअरनेस म्हणून कोण बघत नाही त्याच्याकडे. ते सगळ्यात मेन गोष्ट आहे. का तर माशी चावते. पण हं. तिच्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणी घेत नाही. एक निगेटिव्ह गोष्ट बरोबर. नाही अशा अशा कन्व्हर्सेशन्समधनं किंवा अशा जिथे-जिथे अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे अ, तुझ्यासारखे अनेक बी कीपर्स आहेत ज्यांनी सोशल मीडियावरती किंवा अशा कन्व्हर्सेशन्समध्ये जर बोलायला चालू केलं हं, आणि हळू-हळू लोकांना त्याविषयी योग्य माहिती मिळत गेली, हं, तर आय थिंक तुला जो पडलेला प्रश्न आहे, की ब्रँड कसा तयार होईल हं, किंवा ऑर्गॅनिक हनीचं मार्केट कसं चांगलं होईल, तर ते आय थिंक होईल. हं. आणि सूरज खूपच मजा आली. तू हो, ज्या हो. पद्धतीने समजावून सांगितलंस, त्याच्यातनं लोकांना मला असं सांगावसं वाटेल, की नक्की त्याचं Instagram पेज तुम्ही चेक करा. त्याच्या लिंक्स आपण देऊच या आणि होपफुली
गिफ्ट द्यायला का होईना एकावर एक बाटली असेल तरी 2 बाटल्या तरी हां, असा लोकांनी घेतलं पाहिजे. असा हा जो उपक्रम आहे, हा ॲक्चुअली चालू आहे. हं. गुडलकला काही गुडलकच्या लेनमध्ये बसणारे आमचे काही मित्र आहेत. हं. तर ज्या दिवशी मी सुरू केलंय मधाचं, हं. हं. तेव्हापासून त्यांनी उपक्रम चालू केलाय. बरं. कोणाचाही वाढदिवस असेल, हां. कोणाच्या आयुष्यात चांगली गोष्ट झाली, तर त्याला आपण मधाची बॉटल गिफ्ट द्यायची. बरं, हां. ते माझ्याकडून मधाची बॉटल विकत घेतात हां. बरोबर. आणि ते त्याला गिफ्ट देतात. म्हणजे कोणाचाही वाढदिवसाचे पूर्वी काय करायचे, कोणाचा वाढदिवस असेल तर बाबा त्याला एखादं पुस्तक गिफ्ट देत होते. मग हं. त्यांनी आता चालू केले, की बाबा तुझे विचार चांगले असले पाहिजे, तुझं शरीर पण चांगलं पाहिजे. वाह! वाह! म्हणून ते आता त्यांनी उपक्रम चालू केले. मागचे जवळ-जवळ 6 महिने झालं आता कोणाचाही वाढदिवस असेल, माझ्याकडून मधाची बॉटल घेतात, त्याला गिफ्ट देतात. मग त्याच्यासोबत देताना मी हनी डिपर देतो एक. हां. म्हणजे ते जी स्टिक असते ना, हो, हो, हो. मग मी ती एक डिपर देतो त्याच्याबरोबर एक हं. गिफ्ट म्हणून. क्या मग बात ते है! अशी लोकांनीही काही गोष्टी चालू केलेल्या आहेत. त्याच्यानंतर अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आमच्या म्हणजे सोलापूरच्या इथे एक काका आहेत. सप्लाय चेन मार्केटिंगचा हां. प्रकार कसा असतो, हो, हो. तसं त्यांचं एक डिस्ट्रिब्युशन चेन आहे त्यांची. हं. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्या इथं शेतामध्ये खत आहे. हं. तर खताची डिस्ट्रिब्युशन चेन आहे त्यांची हं. किंवा जनावरांची औषध आहेत. हं. तर ते काय करतात, त्यांचा कुठलाही इव्हेंट असेल ना, तर त्या इव्हेंट म्हणजे समजा एक गाव आहे. त्या हं. गावात काहीतरी बाबा शिबिर ठेवलंय. हं. तर शिबिर काय आहे बाबा, मातीचा पोत कसा वाढवायचा? तर असं एखादं शिबिर असेल, तर त्या शिबिरात जी लोकं येतात, लोकांनी यावं शिबिरात म्हणून त्यांना काहीतरी एक गिफ्ट दिलं जातं किंवा अट्रॅक्ट केलं जातं. क्या बात है! म्हणून ते माझ्याकडून 250 ग्रॅमची एक बॉटल प्रत्येकाला म्हणजे त्या महिलांसाठीच जास्त तिथं काम चालतं. म्हणजे सप्लाय चेनमध्ये काय होतं ते म्हणजे समजा जनावरांची निगा राखणारे गावाकडे अजून पण महिलाच आहेत जास्त हो, करून किंवा हो. मग ते कसं सांभाळलं पाहिजे जनावर हं. किंवा शेतात मातीचा पोत वाढवण्यासाठी कसं काम केलं पाहिजे. अशा हं. प्रकारची ती शिबिरं असतात. तर त्या प्रत्येक महिलेला एक बॉटल देतात ते. पण हं. ते स्वतःहूनच करतात. ते ते म्हणतात, की मला काहीतरी द्यायचं तर ते मी मत देतो. निदान ते खातील तरी पोरांना तरी खायला घालतील. तर काहीतरी चांगलं तरी हं. फायदा तरी होईल फायदा त्याचा. तरी होईल. नाईस. तर हा उपक्रम असाच आपण लिसनर्सनी सुद्धा चालू ठेवूया मला वाटतंय. मला खूप आवडला, की हो. वाढदिवसाच्या दिवशी एक मधाची बॉटल देणं किंवा काही कार्यक्रम असतात, जिथे प्रमुख पाहुणे येतात किंवा गेस्ट असतात. हं. त्यांना सुद्धा हा मध दिला तरी सुद्धा एक खूप चांगला हो. म्हणजे पायंडा पण पडेल आणि नेचर किंगच असं नाही, पण इतर सगळे जे हो. लोकं जे बी कीपरचं ऑर्गॅनिक मत. बी कीपरचा जो मध आहे, तो त्याचे जास्त जे फायदे आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचतील. हं. सो सूरज नेचर किंगसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण मला वाटतं एखाद्या 8-9 महिन्यांनी किंवा पुढच्या वर्षी हे नेचर किंग कसं ग्रो झालंय याच्याविषयी बोलायला आपण 100% नक्की भेटूया. मंडळी आपण भेटू पुढच्या मंगळवारी अशाच एखाद्या इंटरेस्टिंग एंटरप्रेन्योर बरोबर. तोपर्यंत राम राम.